माहीत असेल की आज मी तुमच्यासमोर राजमाता, राष्ट्रमाता, जिजामाता यांची भूमिका स्वीकारत आहे. हिंदुस्तान एक सजलाम सुगुलाम भूमी, वेद उपनिषदांची जन्मभूमी, तर संत महंत महापुरुषांची कर्मभूमी, अशा या महान भूमीचा राजा पृथ्वीराज चव्हाण. त्याच्या पराक्रमानं त्यानं मित्रालाच काय शत्रूलाही चाललं. त्याच्या पराक्रमानं त्यानं मित्रालाच काय शत्रूलाही चाललं. पण त्या नीच मोहम्मद घोरीनं पृथ्वीराजाला कट्ट्यानं मारलं. आमच्या पूर्वजांची देवगिरीच ती धन्य वधमान समृद्ध असणारी देवांची गिरी. पण तो बेईमान दानव अल्लाउद्दीन खिलजीनं देवगिरीला लुटलं, वैराण करून टाकलं. तेथील मंदिरे पाडली, तेथील घरे राजवाडे जाळली, तेथील आया बाया बापड्यांची जीवनं उद्ध्वस्त केली. आम्ही म्हणतो का सहन करायची आम्ही गुलामगिरी? कुणासाठी, कशासाठी? आम्ही लढता मरतोय कुणासाठी आणि कशासाठी? सध्या आमच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या त्या सुलतानासाठी युद्ध निजामशाहीचं आणि आदिलशाहीचं. या युद्धात दोन्ही बाजूकडून लढणार कोण, झुंजणार कोण आणि मरणार कोण? तर आमचे जागे असलेल्या पण झोपत असल्यासाठी असणारे मावळे कोण उगारणार त्यांना? कोण माथा फोडणार या गुलामगिरीला? या महाराष्ट्र मुलकात या जवानांनी काही दिशाच त्राईमान करून टाकले आहे. आता बस झाली गुलामगिरी. परक्यांची चाकरी आता नको. दारुगड माते दारुगड, उन्हातल्या सिंहासनाची रफाडण्यास सामर्थ्य दे. निर्धार या दैन्य शंडीरांदी केवळ दान दे. माझं अस्त्र दे, माझं शस्त्र दे, माझं अस्त्र दे, माझं शस्त्र दे, माझं अस्त्र दे, माझं शस्त्र दे, माझं पुत्र दे. चुंड मुंड मर्दानी शुंभ सहारिणी, परित्राणाला साधवान, विजयाच्या दुष्कृताम, असे वचन देणारा भवानी मातेने माझं अस्त्र दिला, माझं अस्त्र दिला, माझं शस्त्र दिला, माझं अस्त्र दिला, माझं शस्त्र दिला, माझं अस्त्र दिला, माझं शस्त्र दिला, माझं पुत्र दिला, माझा शिवबा दिला. आणि आज माझा शिवबाला जवानांचा कर्तन काय झालाय? माता, गोमाता, भूमाता यांचा रक्षणहार झालाय. अरे समयला साथ आहे ज्योतीची, अंधाराला साथ आहे प्रकाशाची, चंद्राला साथ आहे चांदण्यांची, आणि माझ्या शिवबाला साथ आहे त्या स्वनिष्ठ मावळ्यांची, आणि माझ्या शिवबाला साथ आहे त्या स्वनिष्ठ मावळ्यांची. माझा शिवबानं मावळ्यांना सोबत घेऊन त्या अफजल खानाचा कोतळा काढला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, सुरतेवर छापा टाकून अगणित संपत्ती मिळवली. तर त्या क्रूर औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. माझा शिवबा अंधारला झोपडीतला दिवा, माझा शिवबा संसाचा रक्ताचा धबधबता अंगार, माझा शिवबा. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका, नाहीतर हात कलम केलं जातील असं स्वतःच्याच प्रेरणेला बजावणारा राजा माझा शिवबा. घरातली माय आणि गोठ्यातली गाय यांच्यावर जर कोणी बकरी नजर टाकली तर त्याचे डोळे बाहेर काढणारा राजा माझा शिवबा. अरे स्वतःसाठी क्षणभरही न जगून या प्रजेतील लोकांच्या राज्यासाठी जगणारा झटणारा राजा माझा शिवबा. अरे डोळ्यांच्या नजरेत तलवारीसारखी धार, मनगटात हत्तींचा जोर आणि छातीत 100 वाघांचं बळ असणारा राजा माझा शिवबा. अरे भले गेले पळून माझ्या शिवबाला बघून असा शहाजी राजांचा आणि या जिजाईचा छावा. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळणे जय घोष करती, नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळणे जय घोष करती. श्रीखंडात राजत राही अशी माझ्या शिवबांची कीर्ती, शब्दही पडतीला पुरे अशी माझ्या शिवबांची कीर्ती. राजा शोधून दिसे जगती, अवघ्या जगाचा छत्रपती, लखलख चमचम तळपत आहे त्या मर्द मावळ्यांची तलवार. या महाराष्ट्राला या स्वराज्याला घडवणारे तेच खरे शिल्पकार. माझा शिवबा लहान असतानाच मी त्याची शिकवणी मागू लागली. ज्या वयात त्याच्या हाती खेळलं असावं त्या वयात त्याच्या हाती तलवार दिली. कधी माझं मलाच कळत नाही कुठून येतो एवढा समजूतदारपणा. जेव्हा आम्ही प्रजेतील लोकांच्या तोंडून आमच्या शिवबांचं कौतुक ऐकते तेव्हा माझा मलाच खूप अभिमान वाटतो. अभिमान आमच्या संस्कारांचा, अभिमान हिंदवी स्वराज्याचा, अभिमान भोसले घराण्यातील सोडवण्याचा. गर्व आहे आम्हाला मराठी मातीचा, अभिमान मराठी माणसांचा, अभिमान हिंदवी स्वराज्याचा. गर्व आहे आम्हाला आमच्या शिवबाचा. अशा या पुत्राची मी माता, शिवशंभूंची मी माता. धन्य या जगता, जगदंब.